तर आपण पाहतो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना बिग फाईट सामना असणार आहे. दोन बलाढ्य संघ देसाई आणि जैनमान निलजे संघ. खरं नाईट रजनीमध्ये खूप चांगला काल खेळ दाखवला आहे जैनमान निलजे संघाने. नितेश पाटीलनी काय गोलंदाजी केली नितीन, आणि तेवढी चांगली फलंदाजी देखील केली. तो गोलंदाजी मार्कवर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू नितेश पाटील. तर यष्टीरक्षणाच्या भूमिकेत आपण पाहू शकता योगेश पाटीलला, शॉर्ट फाईन लेगला अजय पाटीलला आपण पाहू शकता सिनियर. तर एक क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेटला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता रोशनला आपण पाहू शकता. तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता आणि लॉंग ऑनला आपण विकासला पाहू शकता. तर गेम प्ले नितेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मिस टाइम शॉट आहे, पायचा झेल घेतोय का सिनियर ज्युनियर अजय येतोय, चूक होणार नाहीये आणि पहिला गडी मोरेश्वरच्या स्वरूपात बाद होतोय. नितेशला मिळणारी पहिली सफलता. चेंडू इथे मात्र आपण आता सफलता प्राप्त करतोय. ज्युनियर अजय चांगला झेल पकडतोय. तर ऑफसाईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. थर्डमॅनला निशांतला आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉईंटला आपण मंगेशला पाहू शकता. तर एक क्षेत्ररक्षण डीपमध्ये आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये विकासला आपण पाहू शकता. तर मिडलला आपण पाहिलं संतोष आला येता मात्र ज्युनियर अजय लॉंग ऑनला येतोय. आपण म्हणतो लॉंग ऑफला येतोय तर मात्र कारण डावखुरा फलंदाजी क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जात आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. मिड विकेट रिजनमध्ये एक मिडॉनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. तर नितेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला राम पाटील. चेंडू ऑन साईडला पुल करायचा होता तेव्हा तर पंचांकडे पाहिलं जातं पण पंच मात्र कोणत्याची खूण करत नाहीत. रमेश मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तर पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते नितेश पाटीलच्या माध्यमातून. खरं आतापर्यंत विचार केला तर नितेश पाटीलने चेंडू फेकले आहेत, 3 चेंडू फेकले आहेत आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. काय गोलंदाजी करतो या स्पर्धेत देखील. नाईट रजनीमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा नितेश पाटील आमच्या साम्राज्यकक्षा इनकडून. चेंडू अतिशय सुरेख आउट ड्राय बघायला मिळतोय. चेंडू जातो डीप लोकांना. अजय पाटील ज्युनियर येतो एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय फेकी करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते अजय चेतनकडून. आपण इथे 2 प्रमुख क्षेत्ररक्षक आहेत या संघातील. सायकलला फलंदाज रोहित म्हात्रे. सिक्सर किंग करकोड विसरणार बोनिवलीची स्पर्धा. रोहित म्हात्रेने 7 चेंडू 7 षटकार मारले होते. तर गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील. साईडला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण गली रिजनमध्ये आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉईंट कव्हर्सला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप लॉंगरला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. हा चेंडू मनगडे सायनने चेंडूला सन्मान देतोय. चेंडू जातो शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनमध्ये. रोशन येतोय चेंडूला फीड करतोय. इथे मात्र एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक नाही धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. या बेला 2 धावा आपण पाहू शकता. डावखुरा फलंदाज येतो तेव्हा चेतन आपण येतो सर्कलमध्ये येतो आणि आपण येतो ज्युनियर अजय लॉंग ऑफला येतो. थर्टी सर्कलच्या बाहेर नितेश. फुलटॉस आहे यावेळेला मनगडच्या सायने वळतो. चेंडू जातो मिड विकेटला. विकास येतो चेंडूला फीड करतो. इथं मात्र खूप चांगली फेकी येते पण थोडीशी उशिराने फेकी येते. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले जातात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 4 धावा आपण पाहू शकता. षटक संपतं इथं मात्र एक वाजवी षटक संपलंय. नितेश पाटीलचा एक महत्वपूर्ण सफलता देखील प्राप्त केली. डीजे
जावाची घाई. थँक्यू डीजे. तर पाहिजे तर दुसरं षटक कोण घेऊन येतं यावेळेला जनमन निळजे संघाकडून. दोन संतोष पाहू शकता आपण या संघामध्ये. ज्युनियर संतोष, सिनियर संतोष, ज्युनियर अजय, सिनियर अजय. आपण तर यष्टीरक्षक संघ नायक योगेश पाटील, कॅप्टन कूल. खरं फक्त जास्त बॅटने बोलतो योगेश पाटील. तर गोलंदाजी मार्कवर मंगेश येतोय. निळजे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर काटे मानवली एनकडून. तर स्ट्रायकेला फलंदाज रोहित म्हात्रे असणारे मात्र P2चं षटक घेऊन येतो. 2-3 क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर असणारे त्यावेळेला. ऑन साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लॉंग लेगला एक क्षेत्रक्षण पाहू शकता. एक बॅकवर्ड स्कोअर लेगला एक बिडगट रिजनमध्ये आपण क्षेत्रक्षण पाहू शकता नितेशला. मंगेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू, खूप चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. सन्मान देतो इथं मात्र रोशन येतो. इथे मात्र चेंडूला फीड करतोय. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा. बघा सगाव संघ आपण कुठेही जायचं नाहीये. रोशनला देखील संधी मिळते आता मात्र संघामध्ये सातत्याने. नाईटला देखील होता रोशन. चेंडू अति सुरेख ऑफ ड्राबॅक आला मिळतोय. चेंडू हवेत होता यावेळेला पण डीप मधनं चेंडू निघून जातो यावेळेला. 1 बाउंड चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या धावफल गती 9 धावा आपण पाहू शकता. राम म्हात्रेच्या बॅटमधून पहिलाच, राम पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार येतो. एक विश्वसनीय चौकार येतो. हे चौकार कुठेतरी त्याला आपण इथं विश्वास देणारे मंगेश गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मार्क होतोय. चेंडू स्वीप केला. अप्रतिम फटका. क्षेत्रक्षण डीप मध्ये ज्युनियर अजय पाटील येतोय. चेंडूला फीड करतोय. खूप चांगलं क्षेत्रक्षण दाखवतोय. इथे मात्र खूप कसरत करावी लागते रामला 2 धावा घेण्यासाठी. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल आपण पाहू शकता यावेळेला 11 धावा. बघा किती चांगलं क्षेत्रक्षण करतोय इथं मात्र ज्युनियर अजय पाटील. एक प्रमुख खेळाडू या संघातील. जेवढा चांगला क्षेत्ररक्षक तेवढा चांगला मिडल ऑर्डर मधील फलंदाज देखील आहे ज्युनियर अजय. तर मंगेश गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मार्क होतो. शकला राम पाटील आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. बिग विकेट. राम पाटील बॅक टू पॉइंट. चेतन कोणती चूक करत नाहीये. चैताचे गो महिन्याला जमला म्हातारडी गाव संगतीला. चैताचे गो महिन्याला जमला म्हातारडी गाव संगतीला. चल चल संदीप वाहिले जाऊ चल कारल्याचे डोंगराला. चल चल संदीप वाहिले जाऊ चल कारल्याचे डोंगराला. कारल्याचे डोंगराला. खूप चांगलं संगीत ऐकवलंय एक आईचं. तर नवीन फलंदाज येतोय इथं मात्र आपण तर हितेश भोईर येतोय. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. आता मात्र गुणवत्ता सिद्ध करावी लागणार या 2 फलंदाजांना. खरं का मंगेशने देखील विकेट प्राप्त केलंय. पहिल्या षटकात आपण बोलले तर इथे मात्र आपण नितेश पाटील देखील विकेट प्राप्त केलं. तर गोलंदाजी बघितली तर जन्म निर्देशकाकडे खूप चांगली गोलंदाजी आहे. मंगेश गोलंदाजी मार्कवर. वेला लाईन पाहावी लागणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकून करतायत. अव्वल बर धाव सकत धाव फलकात आपण पाहू शकता. इथं मात्र 12 धावा प्रथम फलंदाजी करताना देसाई संघाचे. निळजे संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर देसाई संघाला फलंदाजी अमत केले. 2 बाद 12 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. बाद झाले फलंदाज मोरेश्वर आणि राम पाटील देखील बाद झालेत. तर मंगेश राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साइडला पुल केला. भिरकावून देतोय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरना चेंडू सी मार्च बाहेर लँड होतो. षटकार. चैताचे महिन्याला गाव मानेरा सततई गो. गाव मानेरा सततई गो.
थँक्यू डीजे मास्टर. शॉर्ट पे चेंडू टाकला आणि किती लवकर लाईन पिकअप केली इथं मात्र रोहित मात्रेने आणि षटकाराने इथं मात्र आगाज करत धावसक धावफलकामध्ये आपण पाहू शकता 18 धावा. पुण्याचा मंगेश गोलंदाजी मार्कवर काटेमाडवली इनकडून राईट आर्म राऊंड द मारा करतोय. हा चेंडू इथं मात्र गतीमध्ये परिवर्तन आणि इथे मात्र बॅटची कड घेऊन चेंडू खूप उंच गेला होता. योगेश पाटील चूक करणार नाही. बिग विकेट. रोहित म्हात्रे बॅक टू पॅव्हिलियन. बघा मंगेशने या षटकामध्ये 14 धावा दिल्यात पण 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केलेत. नवीन फलंदाज येतोय तर मात्र एक अतिशय शैलीदार आपण म्हणतो डावखुरा फलंदाज ओमकार येतोय. पछात ओमकार कशा प्रकारे फलंदाजी करतोय. एक नवोदित खेळाडू आहे. संधी मिळाली तेव्हा सोनं केलंय. काय गोलंदाजी केली जाते इथं मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी. तरी धावा 14 दिल्या असतील पण 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केल्यात. तर पुणे त्या गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं व संघात 30 षटक गोलंदाज नितेश पाटील येतोय. योगेश पाटील संघनायक आपण म्हणतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मास्टर माइंडचं काम करतोय मैदानावर. तर नितेश गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एंडकडून स्ट्राईकला फलंदाज हितेश भुईरला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला ताकद प्रचंड लावली यावेळेला. चेंडू जातोय यावेळेला बॅकवर्ड स्कोअर मिड विकेट रिजन मधून सीमारच्या बाहेर लँड होतोय. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. रोहित चेंडू बघा. बघा आम्ही प्रत्येक संघनायकाला विनंती करतो की 2-2 चेंडू चेक करून ठेवा जेणेकरून एक चेंडू गेला का दुसरा चेंडू लगेच मिळेल तुम्हाला. खूप लांब जाऊन चेंडू विसावतो यावेळेला. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधून चेंडू सीमारेषेवर लँड होतोय. षटकार धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहू शकतो 24 धावा. पुणे गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील येतोय. ओर तिकडे मारा करतो स्ट्राईकला हितेश भोईरला आपण पाहू शकता. हा चेंडू अतिशय सुरेख ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू 30 टक्कावर मध्ये ज्युनियर संतोष येतोय. मी स्पीड होते. 2 धावा पूर्ण होत आहेत. पाच तिसरी धाव पूर्ण होते का. 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. बघा चुकीचं क्षेत्ररक्षण होते ज्युनियर संतोष कडून. थोडस चेंडूवर नजर हटवतं यावेळेला. अजय पाटील थोडासा नाराज होतोय कारण अजय पाटीलला माहिती आहे एक धाव किती महत्वाची आहे. काल 1 धावेने नितीनने सांगितलं की एक संघ पराभूत झाला ज्या खेळाडू फलंदाजाने 1 धाव घेतली नव्हती त्यामुळे 2 षटकार मारून सुद्धा तो संघ 1 धावेने हरलाय. तर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा आपण पाहू शकता. स्ट्राईकला फलंदाज एक डावखुरा शैलीदार नवोदित फलंदाज ओमकार. नितेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू इथं मात्र मिस टाइम शॉट आहे पण क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा आपण पाहू शकता. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला नितेश पाटील राईट आर्म ओर तिकडे मार करतोय. चेंडू लाईन पावी लागणारे क्षेत्ररक्षक बीट होतोय. इथं मात्र शॉर्ट पाय तडम्यांचा क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय पण जबरदस्त चेंडू फीड होईल. इथं मात्र आपण इथं 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. पंच वाईटची खून करतायत म्हणजे 2+ आपण म्हणतो 1 देखील मिळत 1+2 अशा धावा आपल्याला बघायला मिळतात. इथं मात्र एकूण 3 धावा मिळतात. नितीन 2 धावा धावून घेतल्या आणि 1 धाव आपण म्हणतो अतिरिक्त मिनिट म्हणजे 2+1 धावा आपल्याला बघायला मिळतात. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला
32 धावा आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला चेंज ऑफ पेस, स्लो गतीने चेंडू फेकला होता. इथं मात्र जी गती होती ती नितेशने कमी केली होती. थोडंसं आपण फ्लाईट दिली होती यावेळेला चेंडूला नितेशनी. खरं एक अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला खेळायचा. इथे मात्र आपण तर चेंडू हवेत होता यावेळेला. इथे मात्र फलंदाज बाद होतो. याच दरम्यान नरेश म्हात्रे मानपाडा यांना विनंती करतो या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत असणार या स्पर्धेच्या माध्यमातून. व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. एक चेंडू अजूनही बाकी आहे. बघा या चेंडू नंतर कॅमेरामॅन आपण सज्ज राहायचंय. व्यासपीठावर कॅमेरा मारायचंय. या चेंडू नंतर व्यासपीठावर. तर गोलंदाजी मार्कवर नितेश. स्ट्राईकला फलंदाज संघ आपण इथं हितेश भोईरला आपण पाहू शकता. हितेश भोईरने चांगली फलंदाजी केली आहे. पण इथे मात्र निळजे संघ रेग्युलर इंटरेस्टमध्ये विकेट प्राप्त करतो. इथं मात्र जर्मन निळजे संघ. चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा प्रयत्न केला. चेंडू इथे मात्र षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 32 धावा. थांबायचं 1 मिनिट. तर नक्कीच चिकनगर टीमच्या एका खेळाडूवरती आक्षेप घेतला होता. तर मात्र त्या खेळाडूचे सर्व प्रूफ त्यांनी इथे दाखवले आणि ते प्रूफ तुम्ही GTCच्या माध्यमातून लाईव्हवर बघू शकाल. आणि त्यामुळे आयोजकांनी निर्णय घेतला की जी मॅच जिथे सुरू होती तुम्ही 7-12 सुद्धा बघू शकाल. त्यानंतर आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे आणि चिकनगरचाच हा खेळाडू आहे असं आयोजकांना त्यांनी प्रूफ केलेलं आहे. आणि नक्कीच यापुढे तुम्हाला असं वाटलं तर नक्कीच प्रशांत थोडंसं मनोगत व्यक्त करतील की ते पुढे काय वाटचाल करणार. धनेश मुंडे हा आमच्या चिकनगर गावचा रहिवासी आहे आणि असं काय आढळलं की तो बाहेरचा आहे तर चिकनगर संघाला कुठेही एंट्री देऊ नका, बाद करू शकता तुम्ही. आणि आशुषन जे बोलेल ते आम्हाला मान्य आहे. धन्यवाद. तर नक्कीच उसगर जिथे स्कोर सुरू होता तिथे तुम्ही मॅच खेळायची आहे यापुढे. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स भाऊ. यानंतर जी मॅच सुरू होती चिकनगर जिथे षटकं सुरू झालेली त्या इनिंग पासून मॅच पुढे सुरू होईल. थँक्यू नितीन. कारण का बघा आपण पूर्णपणे लाईव्ह टेलिकास्ट आपण ते दाखवलेत. पेपर जे कागदपत्र होते ते दाखवलेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 32 धावा आपण पाहू शकता. तर या षटकात रितेश आपण नितेशच्या धावा आल्यात तब्बल आमचे गुण लेखक आम्हाला सांगतात 16 धावा आल्यात, 14 धावा आल्यात. तर विचार केला तर 2 षटकामध्ये नितेशने धावा दिल्यात आपण बोलले तर 18 धावा दिल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केल्यात. तर पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर कोण येतं. नितेश पाटीलने 2 षटकं फेकलेत. अजय पाटील सुद्धा आहे सिनियर. जर आपण बोलले तर चेतन सारखा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडे आहे संघामध्ये. चला निळजी संघ जरा लवकर योगेश जरा क्षेत्रक्षण लवकर लावा कारण का वेळ फार गेलाय. योगेश पाटील जर बघितलं तर अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू आहे पण मैदानात मात्र अतिशय रुद्ररूप धारण करतो. कॅप्टन कूल म्हणून आम्ही त्याला नेहमी संबोधितो. तर पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. केतन येतो इथं मात्र गोलंदाजी मार्कवर. कारण का खूप चांगला गोलंदाज केतन. जेव्हा जेव्हा संघनायकाने चेंडू सुपूर्द केला या केतन पाटीलच्या हातामध्ये तेव्हा मात्र विकेट प्राप्त केला या केतनने. तर स्ट्रायकेलला फलंदाज आपण पाहू शकता. डावखुरा फलंदाज यावेळेला मिलिंदला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉईंट लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, थर्ड बॅन एक क्षेत्ररक्षण, पॉईंट रिजनमध्ये डीप पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण तैनात पाहू शकता. केतन गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस होता यावेळेला चांगला क्षेत्ररक्षण तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो. इथं मात्र डायरेक्ट हिट देखील झालाय पण थोडासा आपण म्हणजे तर चेंडू थोडासा संत गतीने आला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. शॉर्ट पॉईंट निघाला अजय पाटील सिनियरने. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. दशक्या धावफलकात आपण पाहू शकता. या बेला 33 धावा आपण पाहू शकता. तर सायकल फलंदाज
हितेश भोईर. सायकलला गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला गोलंदाजीसाठी सज्ज येतो म्हणजे केतन पाटील. एक अतिशय चांगला आपण बघतो गोलंदाज, तेवढा चांगला आपण बघतो फलंदाज देखील मिडल ऑर्डरमधील. नवोदित खेळाडूंना देखील जय हनुमान निर्जय संघामध्ये स्थान दिले गेलेले. निशानला आपण पाहू शकता थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करतोय. सर्वात आपण बोलले तर चप्पळ जागा थर्डमॅन आणि आपण फाईन लेग पाहतोय. पॉईंटला आपण बघतो बॅकवर्ड पॉईंटला अजय, डीप पॉईंटला संतोष कुटरकरला आपण पाहू शकता. रिवाचा वापर केला इथे मात्र चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती ते यष्टीरक्षक योगेश पाटील आपलं काम पूर्ण करतोय. पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द करतोय गोलंदाजाच्या हातामध्ये आणि हळू कितेन आपल्या गोलंदाजी मार्कवर. केतन गोलंदाजी मार्कवर. कॉमेंट्री आपण बघितलं तर काटेमानी एंड कडून स्ट्राईक केला फलंदाज हितेश भोईरला आपण पाहू शकता. उलटाच होता या वेळेला आपण लेग स्टंप सोडून जातोय. पंच वाईटची खूण करताय. अभ्यंतर धावेने भर धाव संख्या धावफोल करते आपण पाहू शकता. या वेळेला 34 धावा आपण पाहू शकता. केतन पाटील गोलंदाजी मार्कवर. तिकडे मारा करतो काटेमानी एंड कडून. चेंडू चेंजा पेस गतीबदी परिवर्तन ज्याप्रमाणे ऍक्शन केली होती असं वाटलं की वेगाने चेंडू टाकेल आणि तिथे मात्र चकला जातं. आपण तर हितेश भोईर आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गती कमी करून चेंडू टाकला होता. इथं मात्र काय गोलंदाजी करतोय केतन पाटील. इथं मात्र आतापर्यंत विचार केला तर चेंडू फेकलायत 3 चेंडूमध्ये फक्त 1 धावा दिला. एक वाईट सुद्धा चेंडू फेकलाय. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते केतन पाटीलच्या माध्यमातून. केतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईकला हितेशला आपण पाहू शकता. चेंडू पुण्याचा खोलो टप्प्यात फेकलाय. चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून. आपण बघितलं तर शॉर्ट्स लिमिट ऑफला आपण चेंडू पाहू शकता. जोपर्यंत चेंडू फीड होईल इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. तर सायकलला फलंदाज मिलिंद येतोय. धावसंख्या धावफलकादी 35 धावा. तर पहिल्या षटकापासून दबाव निर्माण केलाय. तर मिलिंद असणारे स्ट्रायकरला ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट पॉईंट निघाला. आपण सिनियर अजयला पाहू शकतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये आपण लॉंगलेट रिझनमध्ये आपण रोशनला सुद्धा पाहू शकता. एक क्षेत्रक्षण आपण बघितलं तर मिड विकेट रिझनमध्ये वडिश लोकल रिझनमध्ये एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये एक क्षेत्रक्षण पाहू शकता. मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. केतन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला मिलिंद. चेंडू इथं मात्र फुलटॉस होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो. इथं मात्र डायरेक्ट हिट. खरं केतनला माहिती आहे चेंडू लागला नाही तर एक्स्ट्रा धाव जाईल. पण इथं मात्र विकेट मिळतोय त्याला. मिलिंदचं सांघिक यश मिळतंय. अजून एक फलंदाज बाद होतो. इथं मात्र आपण बघतोय धावबाच्या स्वरूपात. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी हरी भगवान ध्वजा हरी भगवान ध्वजा. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज रोनक म्हात्रे येतो. रवी म्हात्रे यांचे सुपुत्र. 5 बाद 35 अशी धावसंख्या आपण पाहू शकतो धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते जय हनुमान निर्जय संघाच्या माध्यमातून. केतन देखील खूप चांगली गोलंदाजी करतो. इथे मात्र कालच्या दिवसाचा विचार केला तर आपण तर मेगा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे संघाने काल काय खेळ दाखवला. लवू, हरेश, रवींद्र, विशाल, ऋषी. केतन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला हितेश. चेंडू पुन्हा एकदा चेंजा पेस गतीमध्ये परिवर्तन. इथे मात्र षटक संपतंय. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहू शकतो 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 35 धावा. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये विचार केला तर. धावा दिल्या फक्त आणि फक्त 3 धावा. 3 धावा जरा टाळ्या होऊन जाते. आपण म्हणतो केतनसाठी काय गोलंदाजी केली. कारण जेव्हा जेव्हा संघनायकाने गोलंदाजी सुपूर्त केली आहे तेव्हा तेव्हा मात्र वाजवी षटक फेकलंय या केतन पाटीलने. तर पाहिजे तर अंतिम षटक कोण घेऊन येते यावेळेला. अजय पाटील सिनियर येतोय तर मात्र गोलंदाजी मार्कवर. तर केतनकडे जेव्हा जेव्हा आपण संघनायकाने चेंडू सुपूर्त केला एक वाजवी षटक फेकून दिलाय आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. सांघिक यश मिळतं इथं मात्र. पण एक पार्टनरशिप होत होती अशी वाटत होती. ती पार्टनरशिप कुठेतरी तोडण्यात यश मिळतोय.
तर पाहिजे अजय पाटील आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चला नितेश जरा फास्ट या, जरा वेळ फार कमी आमच्याकडे. तर अजय पाटील गोलंदाजी मार्कवर आमच्या समोरच्या कक्षांकडून. तर स्ट्रायकेला फलंदाज रोनकला आपण पाहू शकता. रोनक म्हात्रे, रवी म्हात्रेंचे सुपुत्र. चेंडू बॅकपट गेले होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो. इथं मात्र चेंजअप पेस बघायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडूला आतमध्ये आणतो. इथं मात्र ऑब्रेकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी बघायला मिळते अजय पाटीलच्या माध्यमातून. थोडासा रनअप देखील आता अजय पाटील कमी केलाय. चेंडू बॅकपट जाऊन स्क्वेअर कट करत चेंडूला घेऊन काढतोय. चेंडू जातोय डिपेक्स टाकावर मधनं विकास येतोय. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. तर मात्र धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 36 धावा आपण पाहू शकता. चेंडू बाकेत अजूनही 4. तर अजय गोलंदाजी मार्कवर उर्दकडे मार्क होतोय. चेंडू इथं मात्र ऑन साईडला खेळतोय. स्कोअर विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचंय. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्या धाव वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 38 धावा आपण पाहू शकता. 38 धावा आपण पाहू शकता. तर अजय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर दिगडने मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज हितेश भोईर. हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघितले. चेंडू यावेळेला शरीराचा वेध घेतोय. इथे मात्र लेगबाईच्या सर्वात एक धाव मिळते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात 39 धावा. काय गोलंदाजी करतो. इथे मात्र अजय पाटील सुद्धा मोठे फटके मारू देत नाहीये. स्ट्रायकरला फलंदाज रोनकला आपण पाहू शकता. चेंडू फुलटॉस होता यावेळेला ऑन साईडला. इथं मात्र क्षेत्ररक्षक बीट होतो पण डीप क्षेत्ररक्षक जातो. इथं मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो. इथं मात्र रोशन खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो. इथं मात्र फेकी देखील चूक करतो. इथं मात्र मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास शेठ ढोणे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत असणार या स्पर्धेच्या माध्यमातून. तर धावसंख्या वाढते. इथं मात्र धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 3 वाढते. 42 धावा आपण पाहू शकता. तर चेंडू बाकी अजूनही आपण बघितले या षटकातील काही चेंडू एक चेंडू बाकी आहे. बघा रमेश मात्रे आमच्या गुणलेखकाच्या आधीच आम्हाला खूण करतायत. अजय तो हितेश. चेंडू पुन्हा एकदा शपल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती ते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 43 धावांचं लक्ष असणार आहे. इथे मात्र जयनुमान निळजे संघासमोर. पाचता जयनुमान निळजे संघ या धावा इथे मात्र आपण तो पार करतो की देसाई संघ त्यांना रोखतोय. डीजे नाचेगी सारी रात बाया म्हणजे खेळेगी सारी रात. नाचेगी सारी रात बाया माझ्या खेळेगी सारी रात. तर आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय मानपाड्याचे नरेश म्हात्रे इथे उपस्थित. त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मी दीपेश पावशे यांना विनंती होतो की आपल्या शुभासे यांचा सन्मान करायचा आहे. एक चांगले क्रिकेटर आहेत. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये आपण जी खेळपट्टी बघतो ती खेळपट्टी नरेश म्हात्रे मानपाडा यांच्या माध्यमातून ती बनवली जाते. तर जगदीश म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मलंगड समितीचे अध्यक्ष रामदास ढोणे साहेब यांचा इथे सन्मान करायचा आहे. जगदीश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. मलंगड असोसिएशनचे अध्यक्ष रामदास ढोणे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण इथे सन्मान करूया. जगदीश म्हात्रे साहेब ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची सिटी 100 बाईक इथे उपलब्ध करून दिलेत.
जन्म निजे संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. योगेश पाटील आणि संतोष कुडाळकर. योगेश पाटील आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जोलीच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक त्यांनी ठोकलं आणि एकाच इनिंग मध्ये त्यांनी 10 चौकार ठोकण्याचा विक्रम सुद्धा नोंदवला. त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये जन्म निजे संघासमोर. वाकल्यांच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा काल सुपर 8 साठी क्वालिफाय झालाय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं भोपर टीमला पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये सोनारपाडा टीमला. तर उमेश येत आहेत गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. उमेश स्ट्राईक एंडला योगेश. उमेश टू योगेश. पहिला चेंडू फुल टॉस. फक्त चेंडूला दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. चौकार. इथेच चेक केलेलं आहे. 2 चेंडू चेक केले होते. तो चेंडू राजने आमच्याकडे दिला होता. तर पहिला चेंडू ती चौकार आलाय योगेश पाटीलच्या बॅट मधनं. इथे मात्र अजून एक चांगला फटका. पंचांचा इशारा येतोय. षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 2 चेंडूमध्ये 10 धावांवरती खेळतोय फलंदाज योगेश आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना जन्म निजे संघ. बोल 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 मोठ्या बायांचा या तांदूळगवल्याचा या जागेवाल्याचा या मेसाबाईचा सोन्याची साखळी मोठ्याचा हार मोठ्या बाई. धावसंख्या 10. इथे मात्र रिव्हर्सचा वापर. गली रिजन मधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा पार जाईल. हल्ला चढवला जातोय गोलंदाज उमेश म्हात्रेवरती. कुणीतरी आरती करा बायांची, कुणीतरी आरती करा ग, कुणीतरी आरती करा बायांची, कुणीतरी आरती. धावसंख्या 14. इथे मात्र अजून एक स्वीपचा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी धावसंख्या 18. पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच खुल्ली केली इथे मात्र योगेशने. तर चिकनगर संघ आपण सज्ज राहायचे. मॅच जिथून थांबली होती तिथून मॅच सुरू होईल. लक्षात घ्या आयोजकांकडे निर्णय घेतलाय की खेळाडू चिकनगर गावचा आहे आणि प्रूफ सुद्धा त्याने दाखवलाय. तर मॅच जिथे थांबली होती तिथून मॅच सुरू होईल. यानंतर लक्षात घ्या. धावसंख्या 19.
उमेश गोलंदाजी मार्कवर. टप्प्याचा बॉल होता लॉंग लेग रिजन मधनं. आता मात्र संतोष खुटारकरच्या बॅट मध्ये येणारा चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि तब्बल धावा धाबलगती लागल्यात. त्या 23 धावा धाबलगती लागल्यात. एकोणतीस धावा झाल्यात. रवी 33. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनला खेळून काढतोय. धावसंख्या पुढे सरकते. सदतीस धावा झाल्यात. फक्त 6 धावांची गरज आणि फलंदाज बाद. तर चिकनगर आणि उसरगर मध्ये जो डिसिजन झाला तो आयोजकांनी डिसिजन घेतला, लक्षात घ्या. कमिटीचा निर्णय आहे. कारण आपल्या पाठीची तुम्ही राहाय या बदामच्या भाषाला बदामची राणी त्याची चालत आहे तया मनमानी बदामच्या भाषाला बदामची राणी त्याची चालत आहे तया मनमानी राहुल माझी ही दोषान जाम आहे एकवीरा आई मध्ये पाठीची उभी आहे राहुल माझी ही दोषान जाम आहे एकवीरा आई मध्ये पाठीची उभी आहे किंकणाची मनार नाही एकवीरा आई मध्ये पाठीची हाय किंकणाची मनार. तर फक्त 6 धावांची गरज आहे. धावांची गरज आहे. मोरेश्वर येत आहेत. तर नितेश स्ट्राईक एंडला आहेत.
आणि इथे फुलटॉस, मॅच फिनिश, मॅच जिंकली जर्मनीच्या टीमने. हार्ड लक देसाई संघ आणि पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा.